माणिकराव कोकाटे अजित पवार यांची भेट घेणार आहेत। सकाळी बैठक झाल्यानंतर आता ते पुन्हा भेट घेणार आहेत। राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ही भेट होणार असल्याची माहिती आहे। माणिकराव कोकाटेंबाबत आता काय निर्णय घेतला जातो हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे। विधान परिषदेमध्ये रमी खेळणं, शेतकऱ्यांबद्दलची वादग्रस्त विधानं, यामुळे माणिकराव कोकाटे सातत्याने आता वादात सापडतायत। दरम्यान माणिकराव कोकाटे आता अजित पवारांची भेट घेणार आहेत आणि ते राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात दाखल झाल्याची आता माहिती मिळते। सकाळी बैठक झाल्यानंतर आता पुन्हा भेट घेतली जाणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंबाबत काही मोठा निर्णय घेतला जातो का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, सकाळी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात बैठक झाली, आता पुन्हा भेट घेतली जाणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंबद्दल काही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो का? नक्कीच कल्याणी, खरं तर आजच्या दिवसभरामध्ये घडामोडीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं, कारण आज या स्पष्टता होणार होती की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जाणार का किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार का। अद्याप कोणतीही कारवाई संकेत सरकारी पातळीवर दुधाळ गाईच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला आणि 27 गायी माणिकराव कोकाटे आता अजित पवार यांची भेट घेणार आहेत आणि त्यासाठी ते राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात दाखल झाल्याची माहिती मिळते। सकाळी खरं तर दोघांची बैठक झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा भेट होते। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत महत्त्वाचा काही निर्णय होऊ शकतो का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा यांच्याकडे। सीमा, काय माहिती? सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये झालेली त्या भेटीनंतर त्या भेटीमध्ये दिलेली होती, मात्र काय कारवाई करण्यात येणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। असं असताना काही वेळापूर्वीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेत आणि काही वेळामध्ये अजित पवार सुद्धा पक्ष कार्यालयामध्ये दाखल होतील आणि पुन्हा या दोन्ही शक्यता, दाट शक्यता ही येतवली जाते, कारण एकाच कार्यालयामध्ये असल्यानंतर दोन्ही नेते हे माणिकराव कोकाटे अजित पवार यांची भेट घेतील। खरं तर एक पक्ष प्रवेश आहे आणि त्या पक्षाच्या नेत्यांना सगळे मंत्री आणि नेते एकत्र आल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पक्ष कार्यालयामध्ये जर एक बैठक पार पडली तर त्यामध्ये नक्की काय घडतं आणि दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज दिवसभरामध्ये खरं तर अनेक घडामोडी घडल्या, मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावरती काही कारवाई केली जाणार का किंवा त्यांचा राजीनामा घेतला जाणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। कॅबिनेट बैठक पार पडली, त्यामध्ये सुद्धा राजीनामा संदर्भात कोणताही काही चर्चा झाल्या नसल्याचं कळत आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना तंबी दिली की माध्यमांशी बोलत असताना तुम्ही भान ठेवून बोला, ही शेवटची चूक असेल किंवा पुढे एकही चूक तुमची माफ केली जाणार नाही। त्यामुळे आता या बैठकी जर झाली तर काय नक्की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की सीमा, त्यामुळे काही महत्त्वाचा निर्णय होतो का याकडे आता राज्याचं लक्ष आहे। धन्यवाद माहितीसाठी।